अजय. अजय टू मनोज. पाहूया आता पहिला चेंडू मनोज साठी. पहिला चेंडू चांगला असा होता आणि एकही धाव नाही मिळाली. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तयार झाला अजय. आणि पाहूया उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि दिवसा ढवल्या 1 धाव. संघाचा खाता उघडतो तो 1 धावेने. आता स्ट्राईकला आलाय तो रोहन. बॉलर तयार. पाहूया आता बाबू स्ट्राईकला असेल आणि उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि चांगला असा गोलंदाजी करतोय अजय टोपले. तीन चेंडू मध्ये एकच धाव दिली अजयने. पुन्हा एकदा स्ट्राईकला रोहन आणि उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि पाहूया जमिनीला गुदगुद्या करत असा जातोय. 4 धावेंसाठी सीमारेषा पार येतोय पहिला चौकार. त्या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते ती 5 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि येतोय हा पहिला षटकार. दुसऱ्या दिवसातील हा पहिला षटकार पाहू शकाल आपण बाबूच्या बॅट्समधनं. आणि त्या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते ती 11. शेवटचा चेंडू असेल पाहूया. आल्या आल्या बाबूने दाखवलंय पहिला चौकार दुसरा षटकार. आता पाहूया शेवटचा चेंडू या मॅच मधला. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच फटका आणि तिथेच परत एकदा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत रोहन बनोटेने आणि धावसंख्या पुढे सरकते ती 17. चांगली अशी बाबूकडनं बॅटिंग पाहायला मिळते. आल्या आल्या पहिला चेंडू तो निर्धावाचा झाला. त्यानंतर 3 फटके त्यांनी दाखवलेत. पहिला चौकार दुसरा षटकार आणि तिसरा पण षटकार असा पकडून एकूण झालेत 17. आता बॉलर आलाय तो विजय आणि स्ट्राईक असेल तो मनोजकडे. पाहूया विजय टू मनोज. रिवर्सचा मारण्याच्या प्रयत्नात आणि 1 धाव. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली आहे. बॅट कट
आणि आता स्ट्राईकला आणलाय तो रोहनला. उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात पाहूया झेल खाली पप्पू मुकणे, पण जमिनीला झेल बाद. जीवनदान मिळालंय. 3-3 फिल्डर आलते चेंडू खाली, पण एकालाही झेल झाली नाही. आता काय होणार? जिथे झेल सोडले कोणाची? बाबूचे. आता बाबू कसा तोडवणार ते तुम्ही पाहू शकाल. कुठेतरी कॅच पकडले असते तर धावसंख्या कुठेतरी कमी झाली असती, पण हाताला ब्रश करून बॉल जमिनीला दान. पाहूया पुढील चेंडू आणि गेलाय. एक टप्पा, 2 टप्पा, त्याच्या मागे 2-2 फिल्डर जातात. विशाल दुर्गे आणि गणेश सराय बॉल अडवतात, फेकतात, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा बॉलर तयार आणि उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात आणि जातोय तो एक बाउन्स. चौकाराने धावसंख्या पुढे सरकते ती 24. या धावसंख्येवर कुठेतरी कॅच पकडली असती तर मॅच थोडी अजून कमी झाली असती, पण जाऊ द्या, कॅच सुटली. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात आणि मयूरच्या हाताला किस करून चेंडू खालती पडला आणि त्याच गेलाय चौकार. कॅच 2-2 ड्रॉप झाल्यात. किस करून बोटाला. जाऊ दे, 4 धाव्यांसाठी. बाबू काय भडकलाय, तापलाय आणि पटापट मोठे फटके मारतोय. पुन्हा एकदा तेच दिशेने मारण्याचा प्रयत्न. त्याच्या मागे विशाल दुर्गे धावतोय, इकडून तिकडून फेकतोय, उचलतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धाव्याने धावसंख्येत वाढ होते ती 30. 2 ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 30. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवर पाहू शकाल अजय टोपले. वैयक्तिक दुसरी गोलंदाजी हाताळण्यासाठी आलाय तो अजय टोपले आणि स्ट्राईकला असेल तो मनोज कांबळी. पाहूया आता उंचावरून मारण्याचा प्रयत्न, खालीच राहिलेला जमिनीला गुदगुद गुदगुद करत आलाय. त्याच्या आलाय विजय, फेकतोय, तोपर्यंत एकच धाव पूर्ण. 1 धावेने धाव संख्येत वाढ होते ती 31. पुन्हा एकदा बाबू आलाय, त्याच दिशेला मारलाय, पण तिकडे आयुष फिल्डर आणि आयुष उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एकच धाव पूर्ण. चांगली अशी गोलंदाजी करतोय, कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज. मोठे फटके पासून रोखवलाय. पुन्हा एकदा मनोज कांबळे उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि हा येतोय षटकार.
षटकार. अजयला दिलाय तो षटकार. पहिला मनोजच्या बॅटमधनं आता पाहायला मिळालाय षटकार. त्याच्या अगोदर बाबूने ठोकले, आता मनोजने. काय रणनीती आखून आले ते त्यांनाच ठाऊक. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात पण बॉल डॉट. येणारे शेवटचे 2 चेंडू पाहूया कसे फेस होतात ते. मोठे बसतात का सिंगल डबलने सन्मान देतोय मनोज. उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात पण पुन्हा एकदा डॉट चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धावाचे चेंडू फेकतात. तू मला मोठा फटका मारलास, मी तुला 2 बॉल डॉट काढलेत, आता परत सांगतोय अजून एक डॉट काढणार असा मनोजला चॅलेंज करून दाखवतोय. आणि मनोज आता तोच बॉल घेणार आणि तिकडे पाठवणार का डॉट होणार पाहूया. पाहूया. आणि रिवर्सचा मारण्याचा प्रयत्नात आणि गेलाय जमिनीला बुदगुद्या करत चौकार. 2 बॉल डॉट काढलेस परंतु चालेल, पण तिसरा चेंडू मी रिवर्सच करणार असा ठरवून ठेवलेला मन्याने गेलाय तो. जाऊ द्या, ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची बॉटल. आणि 3 ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 42. 4-2. विषय चौथा गोलंदाज असेल तो मयूर विषय. पाहूया आता कशी गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला असेल तो रोहन बनवटे. आणि पहिला बॉल रोहनसाठी पाहूया. आणि उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात आणि येतोय हा 6 धाव्यांसाठी दणदणीत खणखणीत असा षटकार. आल्या आल्याच दाखवलाय मयूरला पहिला षटकार.
पुन्हा एकदा वरतून मारण्याच्या प्रयत्नात आणि हा फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. चांगले असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला सुजित कडनं. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऋतू मनोज आणि खालून मारतोय, येतोय अजय, फेकतोय तोपर्यंत एकच धाव. एक धावेवर समाधान मानावे लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो रोहन. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि हा गेलाय. षटकार ते षटकार पाहायला मिळतात आपल्याला बाबूच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि येतोय दणदणीत खणखणीत असा षटकार. सॉरी चौकार. 4 धाव्यांसाठी. शेवटचा चेंडू पाहूया. उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि विजय येतोय, फेकतोय तोपर्यंत एकच धाव. एक धावेने धावसंख्येत भर होते ती 61. शेवटची ओव्हर बाकी. पाहूया कोण येतो आता तो. एकसष्ट. 6 वर 1. बॉलर आलाय तो सुजित राऊत. चांगले असे गोलंदाज मानला जातोय न्यूझीलंड संघाकडनं. एक फिरकी जादूगर तो आता सध्या फॉर्म मध्ये आहे. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चाललाय, जमिनीला गुदगुद्या करत असा येतोय चौकार. चांगलं असं बॅटमॅन रोहनच्या बॅटमधून येतोय 50 धावा. मस्त टाळ्या होऊन जाऊ द्या. रोहन बनवते बॅट उभी करायची आपण हवेत अशी चांगली एकदा तलवारी सारखी फिरून पण दाखवायची. चांगली अशी 50 पाहायला मिळाली आपल्याला बाबूकडनं. दुसऱ्या दिवसातील पहिली 50 पाहायला मिळाली ती रोहन बनवते. पुन्हा एकदा बॉलर तयार आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्नात बघूया कोण पोचतोय. खालती बॉल पडतोय, फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा बॉलर तयार आणि रिवर्सचा अटेम्प्ट आणि हा काय रिवर्सचा अटेम्प्ट मध्ये येतोय षटकार. पाहूया आता पुन्हा एकदा
आणि उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात खालनाच चाललाय बॉल, येतोय विकी आणि फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते ती 75. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न आणि पावे आता झेल खाली आलाय गणेश आणि बाबू बाद होते. चांगले असे धाव करून गेलाय. आधीच कुठेतरी त्याच्या ज्या कॅची पकडला असता तर एवढा स्कोर उभा राहिला नसता, पण आता न्यू बॅटर एंटर झालाय तो यश कडव. चांगले असे बॅटिंग पाहायला मिळाले आपल्या बाबूकडनं. आता शेवटचा चेंडू पाहूया शेवटच्या चेंडूवर काय होते ते. आणि आल्या आल्याच मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात पण केश फेकतोय तोपर्यंत धाव स्वरूपात बाद होतोय आणि 1 धावेने धावसंख्येत वाढ होते ती 76. ओम साई संघाचा कर्णधार आणि रियांश संघाचा कर्णधार यायचा आपण साठी सर यायचंय आपण.
थँक्यू सो मच सुनील यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अगरी कोणाची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापून हिंदवी स्वराज्य आपल्या आज स्वरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताज तर निजुकतो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या कारावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज वांगणीकरांचा रंगतोय हा भव्य क्रिकेटचा सोहळा. KPL अर्थातच काराव प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहता. या स्पर्धेसाठी जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यांचं सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. जे मान्यवर आले त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आज. कारावकरांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर मित्रांनो काराव संघ एक मोठा संघ आहे. सिद्धिविनायक काराव, निखिल शेलावले असतील आणि त्याचबरोबरीनं तुम्ही नेहमीच चांगले चांगले खेळाडू या टीममधून पाहिलेत. परंतु गावाची लीग खेळण्याचा जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो. आणि त्यामुळेच की काय ना स्वार्थासाठी ना पैशासाठी 2 दिवस काराव गावाच्या नावासाठी आणि काराव गावासाठी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहिलं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळला. मोर्या 11 या संघाने धाबा बनवल्या जवळजवळ 76 बनल्या. 77चं टार्गेट आहे. आणि आता पहिला बॉल दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. या वेळेस मात्र बी शेप मध्ये खेळण्याचा फटका फसला. गोरदार हसला. फलंदाज रुसला कारण त्याला परतावं लागतं पहिल्या बरोबर ती माघारी. फलंदाज बाद. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरनं घेतलाय. एक्स्ट्रा घाबरला गॅप मोठा नाही. धाबांचा तोटा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. सलामी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली होती. अजय आणि त्याच्या साथीनं विकी जरूर दाखल झाला परंतु अजय पहिल्यावरती बाद झाल्यानंतर विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आणि विजयाचे 2 विजयी स्ट्रोक आपण पाहिले. एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिला. खरं तर हाताला ब्रश करून यश होते डीप मध्ये. त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. एक चांगला फटका. त्या फटक्याचा चटका आता लागलाय मोर्या 11 टीमला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. विराजी देशमुख जे संघ मालक आहेत मोर्या 11 या टीमचे. गोरदा सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. फुलटॉस होता. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. जमिनीला गुदगुल्या करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार येतो. चौकाराच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. गोरदास दिव्या. इथे देखील फटका चांगला आहे. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकला आणि एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय. अखेर विजयला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक.
व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इथे देखील बॅटच्या टोएनला चेंडू स्पर्श होतो. ऑन साईडला आलाय लॉंगॉला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल इथे मिळणार आहे. 17 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे आणि जशी सुरुवात हवी होती ती सुरुवात आता पाहायला मिळतीये. कारण धावफलक जाऊन पोहोचतोय 17 धावा. 77 धावाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना मी म्हणेन जरी 2 फलंदाज बाद झालेत परंतु संघ आता चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना ओम साई हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आनंदी स्मॅशर्स आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय मोरे अलिबान अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही या मॅच मध्ये तुम्ही पाहताय टार्गेट आता उरलाय 4 षटक करता 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरता अजूनही 60 डावाची गरज आहे. काप बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये रोहन. आज पुन्हा एकदा रोहन नावाचं वादळ या मैदानावरती घोंगवताना जरूर आपल्याला दिसला. गोरदास सज्ज होता. इथे फटका चांगला आहे व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित फक्त पाहत राहिला. गरुड जेब जरूर घेतली परंतु बॉल अखेर निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. षटकार आला. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. इथे देखील गोपणी सारखी बॅट फिरवली होती. ऑन साईडला हलवतं कार्पेट बॉल चाललाय लॉंगॉला डीप मध्ये क्षेत्ररक्षक यश पोहोचतोय. एक चुकी यश जरूर केली आहे कारण मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं असेल हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. तिथे षटकार त्यानं आपण पाहिलं बॅट्समॅन वसूल केलं आणि आता तुम्ही पाहताय चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. एक सिंगल इथे देखील जोडली जाईल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. काराव टीमचा बाहुबली विकी बरोटेला तुम्ही पाहता तो स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झाला. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेचलाय जरूर. बेगीट करण्याचा प्रयत्न फर्स्टला बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॅटन पार्टच्या मधला बॉल निघून चालला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॅट आणि बॉलचं जर कनेक्शन झालं असता तर मला वाटतं हा बॉल काराव गावातून आणावा लागला असता. इतका बॅटचा फ्लो जबरदस्त होता परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना धावफलक पुढे सरकत नाहीये. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 24 धावा. बिग हिट ऑन साईडला खेळलाय. याचं तर मी वर्णन केलं होतं. मागील बॉलवरती जर संपर्क झाला असता तर तो बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर असता आणि आता हा लांब पल्ल्याचा हा छक्का याद असता षटकार. षटकार आलाय. पुन्हा एकदा बिग हिट ऑन साइडला फेकून दिलाय. गेंद आहे स्लॉट पे. उसे पार्क किया प्लॉट पार्किंग प्लॉट पे. मी आधीच म्हटलं होतं या विभागातील कारावचा बाहुबली म्हणून त्याला का म्हटलं जातं. तो विकी बरोटे त्याच्या बॅटमधून सलेक्टचा हा दुसरा सिक्सर. करूया मरोची परिस्थिती आहे. या मॅच मध्ये हा सामना जिंकायचा आहे आनंदी इलेव्हन या टीमला. त्यामुळेच की आता मैदानाच्या आतमध्ये हा जखमी बाग डरकाळी फोडत असताना धावफलक तुम्ही पाहता. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आता प्रचंड वेगाने पुढे सरके 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये तुम्ही पाहता समीकरण आता येऊन ठेपलाय. 76 धावा बनल्या होत्या. 77चं टार्गेट होतं आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना इथे मात्र विकीला माहिती होतं की सिंगल डबलने काम चालणार नाही आहे कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे या मॅचमध्ये. तर आता इथून मात्र चौकार षटकार लगवावा लागतील आणि त्याच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय हा जखमी वाघ आता डरकाळी फोडत असताना 2 षटकार आलेत. यावेळेस मात्र विकीच्या बॅटमधून तिसरा येईल का आता अशापेक्षा वाढलेच विकीकडनं टीम आनंदी 11 या संघाच्या माध्यमातून. गोरदास सज्ज होतो. रोहनला तुम्ही पाहता राईट मोर द विकेट. गतीमध्ये मिश्रण चेंज होतं. पेस कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल कारण माहिती होतं रोहनला की इथे मात्र बॅटर भरपूर फॉर्म मध्ये आहे. पूर्णपणे ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न त्याचा होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी त्याला थांबवायचं आहे तर पर्याय एकच आहे चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये मिश्रण आणि ते गतीमध्ये मिश्रण आता तुम्हाला पाहायला मिळालं.
कुठेतरी सुटकेचा मोकळा निश्वास आता टीम मोरया 11 या संघाने देखील सोडला असेल, कारण धावफलक तुम्ही पाहताय या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 17, तर आता या दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आतापर्यंत आल्या तब्बल 3 सिक्सर आले आणि धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोर कार्डवरती तब्बल 34 धाबा, 20 धाबा इथे मात्र खर्च केल्या. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि 40 धाबाची गरज आहे. 77चं टार्गेट होतं तिथं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 17 आल्या, त्यावेळेस 60चं टार्गेट उरलं आणि आता तुम्ही पाहता इथे पुन्हा एकदा 20 धाबा वसूल केल्या. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 40 धाबाची गरज आहे. पहिल्या डावामध्ये मी म्हणेन टाळ्या भरपूर वाजल्या रोहनसाठी, कारण रोहनने कामगिरी तशी केली या स्पर्धेतील. मी म्हणेन पहिलं अर्धशतक आय थिंक झळकावलं रोहनचं आणि तदनंतर मदरच्या आतमध्ये भरपूर खेळीमेळीचं वातावरण होतं टीम मोरया 11च्या खेम्यामध्ये, परंतु आता थोडंसं कुठेतरी अशा अपेक्षा मी म्हणेन झुकल्या असतील, कारण बदरच्या आतमध्ये अजूनही विकी बनवटे उभा आहे. ग्रामीण गटातून खेळत असताना देखील असाच खेळ आपण विकीचा नेहमीच पाहिलाय. यावेळेस देखील क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून जी मोठी दरी होती त्या दरीला भेदत चिरत फाडत बॉल निघून चालला बाउंड लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आला. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने त्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु प्रयत्न अपुरे पडले. बॉल सीमा पार, चौकार. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 34 धाबांची गरज या मॅचमध्ये, 36 धाबांची गरज या मॅचमध्ये. गोरदा सज्ज होतोय. फुलटॉस होता इथे देखील अडबा बाटणा खेचलाय. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये, जिथे गॅप आहे तिथेच मात्र फटका खेचला जातोय. म्हटलं जातं ना जिकडे वारा तिकडेच मारा, परंतु इथे तुम्ही पाहताय शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. का बॅटिंग करतोय विकी बाउंड्रीला तुम्ही पाहताय मदरच्या पद्या बैटिंग करता असताना. दो बड़ी टीमों के बीच ये मुकाबला चलता हुआ, जिस तरह से मुकाबले की शुरुआत हुई थी ऐसा लगा था ये मुकाबला टीम मोरया 11 के खेमे में झुक चुका है, लेकिन ऐसा नहीं है दोस्तों, क्योंकि मैदान के अंदर विक्की बनोटे एक शेर मैदान के अंदर खड़ा है. धावफलक पुढे सरके सिंगलच्या साथीनं विकीला तुम्ही पाहताय मधल्या मध्ये चांगली बॅटिंग तो करतोय. हेच तर चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेस खराब चेंडू येतात त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि आता चांगल्या चेंडूचा त्याने सन्मान केलाय. एक सिंगल इथे एकवटली आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरके टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 46 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये आम्ही देखील कमबॅक करणं हे दाखवून दिलंय. इथे देखील ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, 3 क्षेत्ररक्षक पुढे सरकल्यात. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं, निर्जस्थळी चेंडू लँड जरूर झालाय, परंतु धाबा किती मिळतील? 2 धाबा इथे देखील जोडल्या जातात. माहिती आहे इथे मात्र बॅट्समन विकीला त्याच्या साथीनं गणेशला तुम्ही पाहता, गणेशला माहिती आहे की या मॅच मध्ये विकी चांगली बॅटिंग करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये विकीला स्ट्राईक देणं जरूरी आहे आणि तेच प्रयत्न आता करत असताना परंतु इथे 2 धाबा मिळतील. इथे घडले काय? आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी. नो बॉल वरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी का हात पंजा के साथ. फ्रीडचा इशारा तुम्हाला आता पाहायला मिळेल, कारण धावफलक तुम्ही पाहताय भरपूर वेगाने वाढत होतं, म्हणून तर मी म्हटलं आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. 5 धाबा इथे मिळतात. 5 धाब्याची साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 53. फ्रीडचा बॉल होता, तिथे देखील बॅटची काढा घेतली. फायनल एकला चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. यंगस्टर खेळाडू होते जे पुढे सरकले, चेंडूला त्याने अडवला. दरम्यान तुम्ही पाहता एक सिंगल येथे मिळते. 2 ऑफिशियल पंच तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. खरं तर बेन पंचाच्या भूमिकेत मी म्हणेन न्यू पंच आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट त्यांच्या नसा त्या कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय. टीम छत्रपती कुळगाव या संघासाठी असे आमचे पंच वरुण दादा यांना तुम्ही पाहता आणि त्याच्या साथीनं कुणालजी पेनकर केपी यांना तुम्ही पाहता. इथे देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान एक चिकी सिंगल जोडली जाते. सिंगलच्या जोरावरती मी म्हणेन धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवरती आतापर्यंत 55 धाबा. टार्गेट होतं या मॅच मध्ये 77 धाबांचं. अजूनही आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मी म्हणेन आणि जिंकण्याकरिता 22 धाबांची गरज.
12 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 12 चेंडूमध्ये तुम्ही पाहता 22 धाबांची आता गरज आहे या बाचमध्ये. गोरदास गणेश समोर विक्की. पहिला बॉल गणेशला तुम्ही पाहता यंगस्टर खेळाडू आहे, दबाव आहे त्याच्या खांद्यावरती स्पष्ट आता दिसतोय, कारण 18 चेंडू मी म्हणेन धाबा जास्तीत जास्त खर्च झाल्या. 55 धाबा इथे खर्च केल्या जरूर या मध्ये. अजून तुम्ही पाहता 12 चेंडूमध्ये 22ची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये यंगस्टर खेळाडूच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. फुलटॉस होता इथे देखील बिग हिट केलाय आणि अखेर बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकी बनवटे ऑन अ फायर नाव षटकार. इथे देखील बिग हिट. बॅट टू एंडला चेंडू स्पर्श झाला आणि अखेर निघून देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. दहा चेंडू 35 धावांवरती बॅटिंग करतोय. जर खेळ आवडला असेल टाळावाला हरकत नाहीये. ज्या प्रकारची सुरुवात केली मैदानाच्या मध्ये रोहननं, आता तीच सुरुवात झाली मैदानाच्या मध्ये. कारावचा बाहुबली ठोकतोय षटकार. धावफलक 67. इथे देखील बिगिट फटका फसलाय का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं. रोहन अर्थातच बाबू पोहोचला जरूर, प्रयत्न थोडेसे अपुरे पडले आणि अखेर तुम्ही पाहता इथे 2 धावा पुन्हा एकदा मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि याच 2 धाब्याच्या साथीने मी म्हणेन धावफलक आता पुढे सरकत असताना 69. 69 धाबा जोडल्या गेल्या. 8 धाबाची गरज या मध्ये. सामना याच ओव्हरमध्ये फिनिश होतोय का हे देखील पाहावं लागेल. कशा प्रकारची बॅटिंग आता करेल असं वाटलं होतं ज्यावेळेस पहिल्या बॉलवरती बाद झाला अजय, की संघ इथे मात्र थोडंसं अडचणीत सापडलाय. परंतु मैदानाच्या सांगितलंय विकी बनवट्यानं काय फरक पडतोय. टायगर अभि जिंदा आहे आणि का बॅटिंग केली आहे. 70 धाबा इथे कंप्लीट झाल्या. अजूनही 7 धाबाची गरज या मध्ये. षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. टू गो. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. इथे देखील फटका तर फसलाय. चेंडूवरती लॉंगॉनवरून खेळाडू धावत पडत पोहोचतोय. दरम्यान एक सिंगल धाव जोडली गेली आहे. अजून 6 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकत असताना सामना फिनिश करेल का ते देखील पाहावं लागेल, की ते मात्र पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करणार या मध्ये. इथे देखील तुम्ही पाहता पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न फसला. बॉटम पार्टच्या मधला बॉल निघून चालला. एस रक्षकाच्या हातामध्ये भरपूर वेगानं. शेवटचा आता इथे मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता अजूनही 6 धाबाची गरज. कित्येक वेळा आम्ही पाहिलंय 6 चेंडूमध्ये 20 धाबा चेस होतात, 6 चेंडूमध्ये 26 धाबा चेस होतात, 6 चेंडूमध्ये 30 धाबा चेस होतात आम्ही पाहिलंय. परंतु 6 चेंडूमध्ये कधी कधी 1 धाव होत नाहीये. हे चित्र आम्ही जरूर पाहिलंय. परंतु आज या मैदानावरती घडणार काय, कारण मैदानाच्या तुम्ही पाहता आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली. आणि आता 6 चेंडूमध्ये इथून तुम्ही पाहताय अजूनही 6 धावांची गरज.
यश येतोय गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 6 रोखायचे आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेचला जरूर. एक सिंगल इथे मिळते. जास्त रिस्क घेत नाहीये दोन्ही बॅटरला माहिती आहे आपण आतापर्यंत धाबा जमवलेत या बॅचमध्ये. इथून देखील आपण धाबा जमवू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला मी म्हणेन आतापर्यंत आत्मविश्वास थोडासा खचलेला पाहायला मिळतोय टीम मोरे आले पण या संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पहिल्या बरोबरती फरक बाद झाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा त्यावेळेस आत्मविश्वास कुठेतरी दुणावला होता. टीम मोरे आले पण या संघाचा परंतु तदनंतर पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या मध्ये आनंदी स्मॅशर्स या संघाच्या माध्यमातून. इथे देखील बॅटची गडा आहे. यशांच्या मागे जर हा चेंडू इथे मात्र रोखला असता तर समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण मी आधीच म्हटलं होतं 6 चेंडूमध्ये 20 धाबा देखील होत आहेत परंतु 6 चेंडूमध्ये कधी कधी आपण पाहतो 1 धाव देखील होत नाहीये. हे चित्र देखील आम्ही कित्येक वेळा पाहिलंय. काल देखील 6 चेंडूमध्ये 20 धाबा इथे चेस झाल्यात याच मैदानावरती. एका चेंडूमध्ये आम्ही 7 धाबा चेस होताना पाहिलेत. 2 चेंडूमध्ये आम्ही 13 धाबा चेस होताना पाहिलेत. 4 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना काल तो सामना जिंकवला होता निखिल शेलवलेनं जो काराव संघाचा कॅप्टन आहे. परंतु आज घडणार काय? 4 बॉल 4 धावांची गरज. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. खेळायला लगेच सुरुवात करा कारण आज 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. चार चेंडू 4 धावांची गरज. फुलटॉस होता. इथे देखील तुम्ही पाहताय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला यशनं. मागील 2 बॉलवरती भरपूर चांगला त्याने चेंडू जरूर फेकला परंतु इथे तुम्ही पाहताय विजय स्ट्रोक येतोय. MS धोनी स्टाईलनं हा सामना फिनिश केलाय गणेशनं आणि हा सामना जिंकलाय टीम आनंदी स्मॅशर्स या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. रोहनला विश्वासच बसत नाहीये कारण इतका धावा त्यांनी बनवल्या. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे परंतु या बॅचमध्ये खरं तर आता हा सामना त्यांनी गमावलाय परंतु हरकत नाहीये. पुढील वाटचालीस आपण त्यांना शुभेच्छा देऊ.